मायक्का देवी चिंचणीला कशी गेली. कोकणातील माणदेश भागात एक तेजस्वी करुणामयी देवी वास करत होती, मायक्का देवी. ती केवळ शक्तीची नाही तर मायेची, वात्सल्याची आणि करुणेची मूर्ती होती. देवीसोबत नेहमी एक राजहंस नावाचे मांजर राहत असे. ते फक्त पाळीव प्राणी नव्हते तर देवीच्या एकांताचे साक्षीदार होते. पण एक दिवस एकाव्या किंवा माकव्या रागाच्या भरात त्या निष्पाप मांजराचा वध करतात. तो क्षण देवीच्या हृदयाला चिरून गेला. डोळ्यात अश्रू पण मनात ठाम निर्णय, इथे आता थांबायचं नाही. मायक्का देवी आपल्या 7 बहिणींना सोबत घेऊन अटंग्या वनात निघून जाते. वनातून चालत असताना तिला एक रानमांजर दिसते, जणू नियतीने दिलेला संकेत. भूक लागल्यावर ओढ्याच्या काठी एका वटवृक्षाखाली त्या विसावतात. तेवढ्यात एका लहान बाळाचे रडणे त्यांच्या कानावर पडते. झाडाखाली एक निरागस बाळ एकटं पडलेलं असतं. मायक्का देवी ते उचलते. क्षणात तिच्या अंतःकरणाला जाणवतं, हा माझा भाऊ आहे. ते बाळ म्हणजे बीरदेव, शक्तीचा आणि रक्षणाचा अवतार. देवी बीरदेवाला सोबत घेते आणि पुढचा प्रवास सुरू करते. देवी चिंचणी गावी येते, आजचा कर्नाटकातील रायबाग तालुका. तेथे आधीच हिरीदेवीचे अधिष्ठान होती. मायक्का देवी नम्रतेने जागा मागते. हिरीदेवी काही अटी घालते आणि मायक्का देवी त्या आनंदाने स्वीकारते. पण चिंचणीवर मोठे संकट असते. कट्टी आणि लिकी नावाचे 2 राक्षस गावाला त्रास देत असतात. मायक्का देवी आपल्या दिव्य शक्तीने त्या दोघांचा संहार करते. गाव मुक्त होते. लोकांच्या मनात श्रद्धा जागते. हिरीदेवी देवीला आश्रय देते. चिंचणी गावी मायक्का देवीचे भव्य मंदिर उभारले जाते. आजही लाखो भक्त नवस, श्रद्धा आणि विश्वासाने मायक्का देवीच्या चरणी नतमस्तक होतात. मायक्काच्या नावानं चांगलं भलं.